जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत 19 हप्ता हा वाटप होणार आहे याची संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबायचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बेस्ट असेल आता अवेलेबल झालेला आहे। आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता, लिंकला व्हिजिट करून ते परचेस करू शकता। असे बेस्ट असे जे आहे ते महासेल लागलेला आहे, आपण नक्की व्हिजिट करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आले। एक नवीन अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात। तर एकंदरीत मित्रांनो, 19व्या हप्त्या येण्यापूर्वी काय काय कामे करायची या संदर्भात सुद्धा सविस्तर बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आधार कार्डला जी बँक लिंक असणार आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। दुसरं म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। त्या अनुषंगाने मित्रांनो, आधार कार्डला बँक लिंक सुद्धा असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। दुसरं म्हणजे सध्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कृषी मंत्री जे आहेत, केंद्रीय कृषी मंत्री यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे की 19 हप्ता कधी मिळणार आहे, काय सविस्तर बातमी, किती हजार रुपयाचा येणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर आपल्या जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता। आपल्या बेस्ट असेल अवेलेबल केलेला आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या हप्त्याची आपल्याला काय कामे करायची आहेत, पुढील जो हप्ता आहे म्हणजे 19वा हप्ता जो आहे तो येण्यासाठी काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। दुसरं म्हणजे मित्रांनो, आधार संलग्न बँक, आधार कार्डला ज्या बँक लिंक आहे त्याचमध्ये हे पैसे जाणार आहेत, पैसे येण्याकरिता काय काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। दुसरं म्हणजे 95.95 लाख जी शेतकरी आहे त्यांची लाभधारीची नोंदणी जमिनीच्या नोंदणीनुसार पूर्ण झालेली आहे। अद्यापही 18,000 जे लाभधारी आहेत त्यांनी जर त्यांची जमिनीची नोंदणी केली अद्यावत केली नसेल तर तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो मिळू शकणार नाही। म्हणजे काय, जमिनीची नोंदणी म्हणजे काय, लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। हा प्रॉब्लेम कोणता आहे, तो लँड सीडिंग। आपण जर पीएम किसान योजनेचं जर स्टेटस काढलं मित्रांनो तर त्यामध्ये एक प्रॉब्लेम दिसतो, लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। हा प्रॉब्लेम जो आहे तो दुरुस्त करणं गरजेचं आहे। लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम अनेकांना येत असतो, तो दुरुस्त करणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, 95.16 जे शेतकरी आहे त्यांची EKYC पूर्ण केलेली आहे। आणि मित्रांनो, लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम जो आहे तो अनेक शेतकरी बांधवांना येत असतो, तो पण दुरुस्त असणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, तो सुद्धा तुम्ही दुरुस्त करून घ्या। दुसरं म्हणजे EKYC प्रक्रिया पण पूर्ण असणं गरजेचं आहे। खाली एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, आपण थोडी वरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की बँकेची स्थिती म्हणजे काय, तर आधार सीडिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। त्या अनुषंगाने मित्रांनो, जो प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना आहे या योजनेच्या माध्यमातूनच देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो येण्यासाठी आधार कार्डला बँक लिंक नसलेल्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही। लक्षात घ्या मित्रांनो, ही जी बँक ची स्थिती आहे ही पाहण्यासाठी आपल्याला सुरुवातीस पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तिथं जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला काढावेच लागणार आहे। आता निश्चितच आता स्टेटस कसं काढायचं या संदर्भात सुद्धा थोडी माहिती सांगू। सुरुवातीस तुम्ही काय करा, अधिकृत वेबसाईट, आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याची अधिकृत वेबसाईट काय आहे, तर अधिकृत वेबसाईट आहे पीएम किसान। अशी जर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्ही आपली जी गुगल आहे त्यामध्ये किंवा आपण गुगल जर वापरत असाल तिथं पीएम किसान असं हे करू शकता, किंवा आपल्याला सोपं एक आपल्या जवळच्या नजीकच्या जे CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेंटर आहे तिथे जाऊन पीएम किसान योजनेचं तुम्ही स्टेटस काढू शकता। स्टेटस काढल्याच्या नंतर तिथे हे जो पर्याय आहे बँक स्थिती म्हणजे आधार सीडिंग स्टेटस, मी वरती घेतो, बँकची स्थिती आहे ती म्हणजे ते पण प्रॉब्लेम दुरुस्त केला नसेल तर करून घ्या। बँक स्थिती म्हणजे काय, तर आधार सीडिंग स्टेटस बँकला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। कळलं मित्रांनो। तर दुसरं म्हणजे मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपली EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, कारण येणारा हप्ता जो आहे ते कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार,
ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार त्यांनाच हप्ता मिळणार आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती तुम्ही दोन प्रकारे करता येते। एक म्हणजे OTP बेस्ड ई-केवायसी सुद्धा तुम्हाला अवेलेबल करण्यात आलेली आहे। ही एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, कारण की ई-केवायसी प्रक्रिया जी आहे अनेक शेतकरी बांधवांची राहिलेली आहे। ती ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी OTP बेस्ड ई-केवायसी सुद्धा तुम्ही करू शकता। OTP बेस्ड ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, तर अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर एक ई-केवायसीचा पर्याय दिसतो। ई-केवायसी आता ई-केवायसीचा पर्याय दिसतो, ते ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। त्या अनुषंगाने मित्रांनो, OTP बेस्ड ई-केवायसी अवेलेबल पोर्टलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही करू शकता। अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपली OTP बेस्ड ई-केवायसी करत असताना आधार कार्डला जो नंबर आहे तो नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला OTP येईल, अन्यथा OTP येणार नाही। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, नसेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे दुसरी एक की मित्रांनो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। त्या अनुषंगाने मित्रांनो, दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये आता वाढ होणार का, हा पण प्रश्न शेतकरी बांधवांना आहे। त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरं म्हणजे मित्रांनो, वाढ आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यामध्ये वाढ होणार का, तर निश्चितच होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। फक्त अर्थसंकल्प कधी होतो, तर फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट आठवड्यात होणार आहे असं एक कळालेलं आहे, म्हणजे अशी माहिती आलेली आहे, दिलेली आहे। तर निश्चितच शेतकऱ्यांसाठी काय म्हणजे काय, तर शेतकऱ्यांसाठी काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि निश्चितच वाढ होणार आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ झाली तरच हप्ता वाढून येईल, अन्यथा तुम्हाला हप्ताचे 2000 रुपयेच भेटतील। आणि हे 2000 रुपये तुम्हाला भेटायचे असेल मित्रांनो, तर मी सांगितलेली तिन्ही कामे योग्यरित्या करणं गरजेचं आहे। पहिलं म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, ई-केवायसी झाल्याच्या नंतर दुसरं तुम्हाला काय काम करायचं आहे ते सुद्धा आपण याकडे सुद्धा लक्ष देणार आहोत। लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम, हा सुद्धा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। हा प्रॉब्लेम जर दुरुस्त नसेल तर करून घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं तर गरजेचंच आहे। दुसरं म्हणजे लँड सीडिंग स्टेटस, आधार सीडिंग स्टेटस, आधार कार्डला बँक लिंक असणं महत्त्वपूर्ण आहे आणि तुमची ई-केवायसीची जी स्थिती आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे। मी सांगितल्याप्रमाणे ही तिन्ही कामे जी आहेत ते पूर्ण असणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे। दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मी सांगितली प्रकारे तिन्ही काम पूर्ण असणं गरजेचं आहे। आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। हे तिन्ही कामे जे आहेत पूर्ण करून घ्या। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण जर फार्मर ID काढला नसेल तर शेतकऱ्यांसाठी कार्ड येत आहे, ते फार्मर ID सुद्धा काढून घ्यायचं आहे। आपण CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर किंवा ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर फार्मर IDचे आता जे वेबसाईट आहे ती सुरू होणार आहे आणि फार्मर ID ओळखपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण ते सुद्धा काढू शकता। अत्यंत महत्त्वपूर्ण एक हे राहणार आहे, कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ते सुद्धा तुम्ही काढून घ्या। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। दुसरं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद, जय शिवराय।